ठीक आहे, जमीन मोफत दिली आहे ते ठीक आहे, पण मग 84% लोकांना जर पैसे भरायचे असतील आणि ते प्रायव्हेट माणसालाच जाणार असतील तर मग ती बल्ले बल्ले झाली त्या कॉन्ट्रॅक्टरचीच ना एक. आणि दुसरं एक ट्रस्टचा कायदा आहे ज्याच्यात एक्स अमाऊंट ऑफ बेड्स कुठल्याही कमर्शियल हॉस्पिटललाही गरीब लोकांना द्यावेच लागतात, या देशाचा कायदा आहे. मग त्या हॉस्पिटलच्या मॉडेल आणि ह्या हॉस्पिटलच्या मॉडेलमध्ये फरक काय झाला? तो एक 5-10%चाच फरक झाला. जर 5-10%चाच असेल तर इट इज अ कमर्शियल व्हेंचर. तर मग हे कमर्शियल हॉस्पिटल नसून मग म्हणजे हे कमर्शियल हॉस्पिटलच झालेलं आहे. हे आम्हाला वाटलं की हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे, हा कमर्शियल व्हेंचर म्हणून आम्ही नाही आलेलो इथे. काही पोस्टरवरून दादा बोलले की आता जे काम केलं त्याचं सगळं श्रेय नगरसेवकांचं आणि निवडून आणण्यासाठी 2 दादाच लागतात, तर मग हे काय? आता ह्याचं उत्तर ते तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल, कारण का ते भाषण माझं नव्हतं, ज्यांनी केलं त्यांना विचारायला लागेल. त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला थेट समोरासमोरच तुमच्या समोरच तुम्ही काहीच नाही, मी सगळं इथं बघतो वगैरे. बरोबरच आहे ना. पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाची जबाबदारी त्यांच्याचकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी केलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हीच तर आदरणीय पवार साहेबांची खासियत आहे. पवार साहेबांनी खूप यंग टीम निर्माण केली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण. मला आनंद वाटतोय की या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट आली की आदरणीय पवार साहेबांनी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार जे पुढे नेले की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब देशाचे अध्यक्ष, राज्यामध्ये जयंतराव अध्यक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यात त्या तिथे जो जिल्हा बघत असे त्याला पूर्ण फ्रीडम दिलं होतं. म्हणजे तिकीटं पण त्यांनीच वाटायची, कष्ट पण त्यांनी करायचे. प्रचाराला आम्ही आहोतच ना, प्रचार करण्यासाठी आम्ही सगळेच आलो होतो. पण निर्णय प्रक्रियेमध्ये कधीही, प्लीज रीड माय लिप्स, निर्णय प्रक्रियेमध्ये आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी कधीच ढवळाढवळ केली नाही, हे आज सत्य झालं. त्याच्यामुळे मला आनंद आहे की आमच्या पक्षामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. हे याच्यामुळे मी दादांचे आभार मानते की त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की इथे सगळं त्यांना किती फ्री हँड होता आणि फ्री हँडमुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन सगळे लढले. नाही, पण निवडणुकांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर वन ॲट अ टाइम निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मग आता हे समोर आणण्याचं कारण काय वाटलं त्यांना? आता मी माझा निवडणुका येतील, लोक तुम्हाला हे करतील आणि स्थानिक स्वराज्याचं उत्तर दिलं त्यांनी तुम्हाला? नाही, ते फक्त मला उद्देशून नव्हतं, हे नागरिकांच्या वती. मी लोकप्रतिनिधी आहे. मी काय सुप्रिया सुळे म्हणून भाषण नाही तिकडे केलं. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मायबाप जनतेकडून जो मला फीडबॅक येतो ते बोलण्यासाठी मला निवडून पाठवतात. त्याच्यामुळे नगरसेवक हे आहे, त्याच्यासाठी हा सगळा प्रक्रिया चालली आणि आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय की हे इलेक्शन लवकरात लवकर व्हावं, ही आमची सगळ्यांचीच मागणी. आता इथे सचिन दोडके उभे, सचिन दोडकेंना विचारा, गेले 2 वर्ष ते नगरसेवक नाही, पण तरी रोज धावपळ, रोज कॉर्पोरेशनला जाणं. आणि सचिन दोडके असे अनेक उत्तम जे हाय परफॉर्मिंग नगरसेवक आहेत, त्यांना असं वाटतं की आम्हाला न पद आहे ना काय, पण लोकांची त्यांचं जे प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे ते आजही नगरसेवक नसले तरी धावपळ करतात जबाबदारीने. त्याच्यामुळे इलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे. त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये सरकारला आपल्या कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा. दिसलं की दादांचा एक मिनिट त्यांचं त्याच्यानंतर